नर्मदे हर. धनाजे गावात आम्ही जो काल राहिलो शाळेमध्ये, तर हे बघा, हे मैया आणि हे दादा होते. नर्मदे हर, आश्रयदाता सुखी भव. आणि दोघांची कृपा आमची छान सोय झाली इथं, कारण बाहेर खूप थंडी होती. नर्मदे हर, नर्मदे हर. चला मैया आता, चला 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 येतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि सकाळी 8 वाजलेत, आता खूप उशीर झाला निघायला. बाप रे बाप. आणि मस्त यांनी गरम गरम पाणी आम्हाला आंघोळीला दिले. इकडे सगळ्यांनी आंघोळ्या केल्या, पण थंडी एवढी वाढली आहे की उशीर झाला आज. ठीक आहे, चला जाऊ द्या. काल 30 किलोमीटर झाले, आज बघूयात किती किलोमीटर होतात. येत थोडं मैयाजवळ नाहीये ना, मग आम्ही पळतोय. मैयाजवळ आली की मग निवांत जाऊ. नर्मदे हर. मैया एक परिक्रमावासी मागे राहिलेलं नाही, आपण सगळ्यात शेवट रोज. हा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जस्ट फाट्यावरच आलो होतो इथं, तर महाराज म्हणले की चहाला या, घ्या थोडा थोडा झालाय तयार. मग अशीच आपण जिथं राहिलो ना, त्या दादांनी चहा बनवला होता. म्हटलं नाही म्हणायचं नाहीये, परिक्रमेचाच नियम आहे. त्यांना म्हटलं एकदम थोडा थोडा द्या, घेऊन जातो, तुम्हाला डावलत नाही. नर्मदे हर. नर्मदे नाही, फक्त थंडी वाजून आली त्यांना. बाबा आणि ह्या आजी आहेत. बाबांना एकदम थंडी वाजून आली, त्यामुळं आम्ही थांबलो इथं. काय झालं नक्की बघायला, उन्हात बसले होते बिचारे. हा, नेमकी एक गाडी गेली, ते नेमकी भरून होती. हा, पण गाडी आता आलेली सगळी परिक्रमावासीच भरलेली होते त्यात. आत्ता गाडी गेलेली, जागाच नव्हती त्यात. हा, बर बर बर, ठीक आहे, बघू आपण. गाडी मिळाली तर मग त्यांना गाडीत बसून देऊ. नर्मदे हर. बापरे, वाईट वाटतंय. थंडीच एवढी वाढली आहे ना, खूप त्रास होतोय. आम्हालाच होतोय, तरुणांना, म्हाताऱ्या माणसांना काय. नर्मदे हर, नर्मदे हर. भुजगाव म्हणून गाव आहे, तिथं श्री बजरंगी आश्रम म्हणून आहे. तिथं सदावर्त. हे बघ, आता आम्ही लढतोय सदावर्त. नर्मदे हर. ह्याच्यात पण खूप आनंद आहे. ऍक्च्युली आम्ही कॅम्पिंग खूप करतो, त्याच्यामुळे जेवण बनवण्याची आम्हाला आवड आहे. आता सदावर्त आलं तर आम्हाला अजून आनंद आहे. नर्मदे हर. हे बघा, आज इथे पराठ्यांची आम्हाला बालभोग आहे. हे बघा, ह्यांनी गोडे करून दिले. हा, गोळे लाटले. हा, आणि ह्यांनी लाटले, आणि तिकडे ते बाबाजी आहेत त्यांनी भाजले. बाबाजीची इच्छा होती समोसा खायचा, पण त्यांना पराठे मिळाले. थांबा, हा परत बोला. हा, बाबूजीची इच्छा होती समोसा खायचा, पण पराठे मिळाले. हा, उलट चांगलं मिळालं, हेल्दी मिळालं. पराठे दिले, उलट हेल्दी मिळालं, उलट चांगलं पण आहे त्याच्याबरोबर. एक नंबर पराठे बनवलेत मी. हे बघा, हे बघा, दाखवा ना पराठे. हा, एक नंबर आचाराचा. हा. नर्मदे हर, नर्मदे हर. आपलं ते आपलं हेच आहे ना, इथंच आहेत ना बॅग आपल्या. चला, हे बघा, आता पराठे खायचे आणि पुढे वाटेला चालू लागायचे.
नर्मदे हर. चला, त्या बाबांना मस्त चहा दिलाय, मस्त आता तुरतुरीत झाले, ते उठले बघा. आणि आमचं पण आता पराठे वगैरे झालेले आहेत खाऊन. आता आम्ही निघालोय. अन्नदाता सुखी भव. चला मैया कुठे? ओ मैया, आम्ही पुढे जातो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वीर बजरंग बली आश्रम नाही ऍक्च्युली, हे बघा हे मंदिर आहे आणि तिथंच त्यांनी केलंय. त्यामुळे आम्ही मेनू चेंज करत नाही, पराठेच असतात. 2 टाइम पराठे, टेन्शनच नको म्हणले. नाही तर मग कन्फ्युजन होतं, कुठली भाजी करायची, कुठलं काय करायचं. पराठे पराठे. आणि तिथं आता सेवा द्यायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे जो येईल तो स्वतः बनवतो हाताने आणि खातो. मजा आली पण मस्त. नर्मदे हर. नर्मदे हर. मस्तपैकी आम्हाला नदी मिळाली आहे आणि आमचा रोजचा दिनक्रम आम्ही उरकलाय. कपडे वॉश करून टाकलेत. हे बघा, हा पूल होता, तिथून आम्ही खाली उतरलो. मैयांनी पण कपडे धुतलेले आहेत. नर्मदे हर. आणि अमृता इथं आहे बसलेली, इकडे कपडे वाळत घातलेत. आणि सुंदर अशी आमराई आहे. काय थंडगार वातावरण आहे बघा. वाह, क्या बात आहे. आणि मी तर खाली बसणार आहे आता. हे टाकतो खाली. हा दगड आहे माझ्यासाठी, जसं काय तो बनवलाय देवानी टेकण्यासाठी. आता मस्त टेकू घेणार, व्हिडिओ एडिट करत बसणार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जागा असती तर आश्रमात झोपलो. हा, जागच नसती तर काय करणार मैया. नर्मदे हर. जनावरां पण आहे ना, कधी कधी एवढा त्रास देतात मालकांना. हे बघा, हे बघा. इकडं ते बिचार परेशान झालंय. माग पळून पळून 2 राऊंड झालेत आतापर्यंत त्याचे. एवढं पळवलंय त्याला. आणि एक कुत्र आहे ना आमच्या जवळपास आहे ना, 10-15 मिनिटं आले आमच्या बरोबर चालतंय. भारी. अरे वा, हे बघा पाणी कसलं भारी पडतंय. मस्त. बघा बघा बघा, जनावर पण आहे ना, लय नटकटा.
नर्मदे हर. आम्ही आहे ना अतिशय उंचावर आलोय आणि हे बघा ना इथे पाणी त्यांनी आहे ना कृत्रिम खड्डा तयार केलाय, त्याच्यामध्ये पाणी झिरपत असेल आता ह्याच्यातून पावसाचं. आणि या सगळ्या शेतींना ना बोरला आहे ना फटाफट पाणी लागत असेल त्याच्यामुळं. खूप उंच आम्ही मग खूप उंच टेकडी चढून आलोय आणि तिथं पूर्ण दुष्काळग्रस्त भाग होता सगळा. हे बघा आहे का, खूप फायदा होतो याचा. बोरला आहे ना जे खोल गेलेले असतात ना पाणी ते वरती येतं, म्हणून तर म्हणतात ना पाणी अडवा पाणी जिरवा. नर्मदे आश्रमात थांबलो होतो आम्ही जरा, तर आश्रमाला आला मला 2 व्हीलरवरून उतरला, जरा विचित्र अनुभव आला आम्हाला पहिल्यांदा. तो म्हटला या या आतमध्ये आतमध्ये, पुढचा आश्रम फुल झालाय, पुढचा आश्रम फुल झालाय. वाजले 3च होते तेव्हा. तर आम्ही म्हणलो काय करायचं, मग थोडं आत गेलो. आत गेल्या म्हणतोय तुम्हाला चांगली सोय करून देतो मी, आसन लावा, पण तुम्हाला चपात्या बनवायला लागतील कारण मी आता वैतागलोय. 2 मिनटं म्हणलो अरे असं काय. मग ह्यांना म्हटलं अरे करण्याबद्दल काय नाही विषय, पण ज्या पद्धतीने तो जो बोलत होता ते जरा वियर्ड वाटलं. त्यांना म्हटलं एक काम करू आपण पुढे जाऊयात. वर निघालो, वर आल्यावर म्हणतोय अमृताला म्हणतोय मी पुढे आलो होतो थोडं, तिला म्हणतोय हां जावा तुम्हाला आहे ना जागाच नाही मिळणार, पुढच्या आश्रमात फुल झाला आश्रम. अमृता म्हटली नर्मदा मैया बघून घेईल ना, तू कोण सांगणारा, आमची मैया सोय करल. हां जावा म्हणतो जावा. काय विचित्र लोक आहेत. मग MP मध्ये आम्हाला चांगले अनुभव आले आणि महाराष्ट्रात वाईट अनुभव आला. हा ना, पण एखाद्याला असं बोलणं कितपत योग्य आहे ना की हा जावा तुम्हाला जागाच नाही मिळणार. नाहीये, पण तुमचा बोलण्याचा टोन बरोबरच नाहीये. आता सकाळी नाही बनवले का आपण ते हे पराठे नाही बनवले सकाळी. बरं आपण कॅम्पिंग करतो, आपल्याला माहिती आहे की बाबा 20 लोक असले तरी आपण 20 लोकांच्या चपात्या वगैरे बनवतोच की. चालेल जाऊ दे, आम्ही काय त्याच्याशी हुज्जत नाही घालत बसलो. त्याला फक्त म्हणलं नर्मदे हर मैया, तीच म्हणली ऍक्च्युली की मैया बघून घेईल काय असेल ते. नर्मदे हर त्यांनी डायरेक्ट किराणा मालाची यादी दाखवली. हा काही संबंध नाही. मला 80,000चा माल आणलाय, किराणाच भरलाय सकाळी, असं बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या त्यांनी. पण कसं आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचंच नाही ना, त्याच्यामुळं आम्ही आमचं आपलं चालत राहिलो पुढं. जाऊ दे, आश्रम फुल असेल तर मैया सोय करतीच आहे रोज, काय ती बघतीच आहे. त्याच्यामुळं काय तिच्या भरोश्यावर आम्ही चाललोय. नर्मदे हर. नर्मदे हर. ॲक्च्युली संध्याकाळच्या आता 6 वाजलेत आणि आश्रमांकडे काय जाण्याचा काय संबंधच नव्हता, कारण आश्रम फुल आहे. म्हणून मी म्हणत असतो की परिक्रमा फक्त एकदाच ठीक आहे, कारण पण ठीक आहे जाऊ द्या, ज्याची त्याची इच्छा. पण मैया आमची सोय तर चांगली करते जरी आश्रम फुल आहेत. हे बघा या मैया भेटल्यात आम्हाला. आणि मैया, ओ मैया नर्मदे हर.
हे त्यांचं सुंदर घर आहे, नर्मदे हर. बघा ओय कोतली पळाली. यांचं घर छान. आम्हाला म्हटलं इथे आसन लावा छानपैकी. आणि आतमध्ये त्यांची रूम आहे आणि किचन आहे. आणि हे बघा कसलं गोड आहे पिल्लं. आणि आल्यावर मी मस्तपैकी इथं आंघोळ केली आहे. एकदम गरम गरम बोरिंगचं पाणी होतं. असं वाटतच नाही मी असं दुसऱ्या कोणाच्या घरी आलोय माहितीये का. एवढी सुंदर आहेत ना लोक. आंघोळीला गेलो मी, लगेच गरम गरम चहा आणून दिलाय. एवढी सेवा भाऊ बघा. आणि ही त्यांची शेती छोटीशी गोड आहे बघा. वा. आणि नेमका प्रॉब्लेम एक झालाय की सरस्वती मैया आमच्या मागे राहिल्यात. त्यांची काळजी वाटायला लागली. मग अशी फोन आला होता, नेमकं तो आश्रमातला जो मुलगा होता ना त्यांनीच फोन केला त्याच फोनवरून. आणि जरा थोडी आमची झाली वादावादी त्याच्यावरून. सो आता मला असं वाटतंय पूजा करतो मी, कारण मैयाला वेळ लागेल. पूजा करून मग बाहेर जाऊन बसतो तिथं मैयाची वाट बघत, आहे का नाही. मग मैया येतील, कारण आम्हालाच इथे यायला 2 तास लागलेत जिथं मैया होत्या. ओ मैया मैया मैया, ओ कासव मैया, इकडं इकडं या या. हा या ये इकडून इकडून. भेटल्या भेटल्या. हो मला वाटतच होता मैया त्या मला दिसणार आहेत. आमची मैया बघा. आमची आई कुठून येते, रस्ता चांगला सोडलाय बघा. मी म्हणतोय मैया इकडून या, पण नाही, मैयाला शेतातूनच यायचंय. आणि आम्ही त्यांना म्हणतो कासव मैया, कारण त्या मागून येतात सगळ्यात आणि ह्या आमच्यासारख्या सशांना हरवतात, म्हणून असं म्हणतो. काय असं तुम्ही वेगळं वाटून घेऊ नका. येस, मला वाटलंच होतं तुम्ही मला दिसणार आहे. अहो मैया चातकासारखी आमची नजर इकडे होती रोडवर. नाही नाही नाही, माझं रोडवरच लक्ष होतं. हा या नर्मदे हर. अहो मी मगाशी चुकून कासो मैया म्हटलो, कसं काय मग टाकू का नको. चाल टाकू ना. मग मुलींना वाटत ना. काय नाही म्हणायचं, मुली त्या गंमत करते तुझी पण. नर्मदे हर. बघा हा कशी आहे आमची आई. एकदम आईच आहे ना शेवटी. आईला काय नाही वाटत, पण बहिणींना राग येतो ना. हा चला नर्मदे हर.